अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन या निमित्त आपण स्वामी चरित्राचं पारायण कसं करावं। खूप जण मग 7 पारायण करणार आहे, खूप जण 11 पारायण, खूप जण 21 पारायण, खूप जण 51 पारायण करणार आहे स्वामी चरित्राचे। मग ते पारायण करण्याची पद्धत काय आहे, फोटो मांडणी काय असेल, पूजा मांडणी काय असेल, उद्यापन कसं करायचं, मग त्या काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं का, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या युक्तीप्रमाणे आपण प्रकट दिनापर्यंत महाराजांचं जे गुरुचरित्र आहे, श्री स्वामी समर्थ महाराज असेल, दत्त महाराज असेल, गुरुचरित्र पारायण आपण करू शकता। मग गुरुचरित्र आणि स्वामी चरित्रामध्ये काय फरक आहे? गुरुचरित्र हे गुरूंचं चरित्र आहे, दत्त महाराजांचं चरित्र आहे, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं चरित्र आहे। ते 53 अध्यायाचं गुरुचरित्र असतं। मोठं गुरुचरित्र फक्त पुरुषांनी वाचावं, दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र महिला वाचू शकतात। स्वामी चरित्र म्हणजे काय? स्वामी चरित्र म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट मध्ये 22 वर्ष होते, 21-22 वर्ष महाराज होते, त्या ज्या लीला आहेत त्या लीलांचं बखर टाईप असेल किंवा त्या लीलांचं एक पुस्तक आहे, 21 अध्याय पुस्तक केलेलं आहे। आणि ते पुस्तक तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक तुम्ही वाचू शकता, बंधन नाही झालं। कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक वाचावं, ते वाचताना त्याचे नियम कसे, मग तुम्हाला संकल्पित करायचं असेल, संकल्प का करायचा, कोणतीही गोष्ट दान दक्षिणा संकल्प केल्याशिवाय पूर्ण होत नाही। संकल्प कसा करायचा? सगळ्यात पहिले आपल्याला आपण किती पारायण करू शकतो ते महत्वाचं आहे। स्वामी चरित्र जे आहे ते 21 अध्याय आहे, ते 1.5 तासामध्ये एक पारायण पूर्ण होतं, कमीत कमी 1.5 तासात पारायण पूर्ण होतं। मराठीमध्ये आहे, प्राकृतमध्ये आहे। मग ते पारायण करायच्या अगोदर सगळ्यात पहिले आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं, घरामध्ये गोमूत्र टाकायचं। तुम्हाला पारायण सुरू करायचं असेल आजपासून 11 तारखेपासून कधीही चालू करा, काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला 7 पारायण, 21 पारायण, 51 पारायण करायचं असेल करू शकता। हातामध्ये पाणी घ्यायचं, गंधाक्षदा फूल घ्यायचे, हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव गोत्र घ्यायचं, गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणायचं, आणि संकल्प करून तुम्ही कशासाठी पारायण करताय, काही इच्छिक कामना असेल कामनासाठी करताय, काही काही जण सेवा वाढण्यासाठी करणार आहे, काही काही आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी करणार आहे, असं म्हणायचं, पाणी सोडून द्यायचं। संकल्पित पारायण तुम्ही जर करणार असाल तर तुम्हाला पूजा मांडणी करावं लागेल, महाराजांचा फोटो ठेवावा लागेल, एक नारळ असेल ते महाराजांच्या जवळ ठेवावं लागेल। आणि संकल्पित पारायण तुम्ही किती करणार आहात? 7 करणार आहात, 7, 11, 21, 51 एवढे पारायण आपण महाराजांचं आपण आपली जेवढी इच्छा आहे आपण तेवढं आपण करू शकतो। संकल्प सोडायचा। त्या काळामध्ये तुम्ही बाहेरचं परांना खायचं नाही। जेव्हा संकल्पित कोणतीही सेवा आपण करतो त्या काळामध्ये कोणत्याही कोणाच्याही घरी पाणी प्यायचं नाही, कोणाच्या घरी काही खायचं नाही, बाहेरचं पण खायचं नाही, त्याला संकल्पित सेवा म्हणतात। म्हणून लक्षात ठेवा, बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही। मग त्या काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं का? तर त्या काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन आहे, ते ब्रह्मचर्याचं पालन करावं, कारण की संकल्पित सेवा आहे। ब्रह्मचर्याचं पालन आहे ते करावं, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं ब्रह्मचर्याचं पालन आहे तेवढं करू शकता। 7 दिवस तरी कमीत कमी ब्रह्मचर्याचं पालन करावं। नॉन व्हेज अजिबात खायचं नाही। ही सेवा म्हणजे प्रकट दिनापर्यंत तरी कमीत कमी सगळ्यांनी नॉन व्हेज सोडायला पाहिजे। तुम्ही नॉन व्हेज खाणार आणि सेवा करणार, काही उपयोगाचं नाही। नॉन व्हेज खायचं नाही, ब्रह्मचर्याचं ब्रह्मचर्याचं पालन कमीत कमी 7 दिवस करावं, बाकी नाही केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। 7 दिवसामध्ये तुमचे जेवढे पारायण करता येईल तुम्ही तेवढे करून घ्या। परत महाराजांना
ह्या काळामध्ये तुम्ही जेव्हा संकल्पित सेवा करणार तेव्हा 2 टाइम महाराजांना नैवेद्य दाखवायचा, सकाळ संध्याकाळ रोज नैवेद्य दाखवायचा, वरम भात भाजी पोळी जे तुम्ही करणार ते महाराजांना नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. हे झालं संकल्पित पारायणाबद्दल. भूमिशयन करायचं का नाही, तुम्ही स्वामी चरित्र वाचताय त्याच्यामुळे तुम्ही गादीवर झोपू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण याच्यामध्ये आता खूप जण असे आहेत ते रोज 2-2 अध्याय वाचतील, रोज 3-3 अध्याय वाचतील. त्यांना कोणतेही बंधन नाहीये, त्यांना खाण्यापिण्याचे नियम नाही, पण त्यांनी पण नॉनव्हेज खायचं नाही, ब्रह्मचार्याचे त्यांना नियम नाहीये. तुम्ही आजपासून ते प्रकट दिनापर्यंत रोज स्वामी चरित्राचे 3-3 अध्याय जरी वाचले तर तुम्हाला कोणतेही ब्रह्मचार्याचे नियम नाहीये, खाण्यापिण्याचे नियम नाहीये, फक्त नॉनव्हेज खायचं नाही, बाकी सगळी सेवा तुम्ही करू शकता. 2 प्रकार आहे, एक ऐच्छिक, एक नॉर्मल आपण फक्त मनाप्रमाणे वाचायचं म्हणून वाचायचं, ती गोष्ट आहे. स्वामी चरित्र हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये खूप ताकद आहे. जो वाचेल त्याला यश, कीर्ती, आयु, आरोग्य, संपदा, बुद्धी या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. स्वामी चरित्रामध्ये जेव्हा आपण स्वामी चरित्र वाचतो, स्वामी चरित्रामध्ये एक प्रकारची ऊर्जा आहे. स्वामी चरित्रामध्ये आपल्याला समजतं की आपल्याला बाळप्पा महाराजांसारखं वागायचं आहे का, चोळप्पा महाराजांसारखं वागायचं आहे का, सुंदराबाई सारखं वागायचं आहे का, देव मामलेदार सारखं वागायचंय, त्यांच्यासारखं वागायचंय का, स्वामी सुतांसारखं वागायचंय. म्हणून आपण आयुष्यभर जरी स्वामी चरित्र वाचलं तरी पण आपल्याला स्वामी चरित्र समजणार नाही समजणार. प्रत्येक वेळा नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला समजत असतात. बाळप्पा महाराजांचं चरित्र बघा, बाळप्पा महाराजांचं चरित्र पण फार सुंदर आहे. सावकार होते, सावकार, त्या काळी सावकार, वयाचं 30 वर्ष झालं, घरदार सोडलं, घरदारावर त्यांनी तुळशीपत्र सोडलं. आपल्याला कोणी तुळशीपत्र सोडायला सांगितलं नाही, तुमच्या मोबाईलवर तुळशीपत्र सोडा, तुमच्या घरावर तुळशीपत्र सोडा, कोणीच सांगितलं नाही. प्रपंच करून परमार्थ करायला सांगितलेलं आहे. आपल्याला थोडी सांगितलं की तुम्ही घरदार सोडा, मोबाईल सोडा आणि महाराजांची सेवा करा, नाही. प्रपंच करून परमार्थ करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे. आपल्याकडून पण ते होत नाही, जीवावर येतं आपल्याला. सेवा करायला जीवावर येतं, सेवाच करावं वाटत नाही, सगळं रेडीमेड पाहिजे, आयतं पाहिजे. खूप जण असं, 1-2 जण असे म्हणत होते, दादा आम्ही रोज 11 माळी करतो पण आम्हाला तसं फळच नाही भेटलं. पण तुम्ही फळ भेटण्यासाठी तुम्ही 11 माळी करूच नका. मी म्हटलं 11 माळी तुम्ही करून नाही केलं काही फरक नाही पडत महाराजांनी. म्हणून काही अपेक्षासाठी सेवा करू नका. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, महाराज मला फक्त तुम्हीच पाहिजे, असं कधीतरी म्हणायला पाहिजे आपण. नाही तर प्रत्येक गुरुवारी आपण महाराजांच्या मठामध्ये, केंद्रामध्ये जातो तर आपली अपेक्षाच असते, महाराज मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आणि सेवा करायच्या नावाने बोंब, सेवा कोणीच करत नाही. सेवेला आळस आणू नका, आळस झटका थोडं. आता नामस्मरण करा, तुम्हाला जे जमतं ते करा, असं नाही की हेच करा आणि तेच करा. नामस्मरण, अखंड नामस्मरण. जसं मारुती राया, हनुमान मारुती राया, जसं श्रीरामांचं नाव अखंड आहे, त्यांच्या छातीमध्ये पण अखंड त्यांची मूर्ती आहे, छातीमध्ये अखंड नामस्मरण आहे, श्रीराम जय राम जय जय राम. तसंच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव आहे ते अखंड, चालता बसता उठता जेवण करताना अखंड नामस्मरण जर केलं तर महाराजांशी आपण एकरूप होऊ. बाकी काही आवश्यकता नाही. त्यांनी तुम्हाला घरदार सोडायला नाही सांगितलं, काही गरज नाही. आपला प्रपंच करावा नेटका आणि परमार्थ करायचं. जसं बाळप्पा महाराज, जसं चोळप्पा महाराजांचं भाग्य म्हणजे असं की अक्कलकोट मध्ये सगळ्यात प्रथम ज्यांच्या घरी महाराज आले, त्यांच्या घरी महाराज अक्कलकोट मध्ये प्रथम आले ते चोळप्पा महाराज. किती मोठं भाग्य, विचार करा. हे भाग्य कोणाच्या नशिबात? पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या स्वामीराज भेटी. महाराजांची भेट होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आपलं काही पूर्वपुण्य असावं लागतं, त्याशिवाय महाराज आपल्याला भेटत नाही भेटत. तुम्ही महाराजांच्या मंदिरासमोर, मठासमोर, केंद्रासमोर तुम्ही किती वेळेस जाणार,
पण कधीही दर्शनाला जाणार नाही, तुमचं मनच नाही होणार. चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज, स्वामी सूत, स्वामी सुतांनी तर पूर्ण आपलं घरदार सोडून दिलं होतं. पिवळी भगव महाराजांनी सांगितलं की मुंबईला जाऊन माझा तिथे झेंडा लाव, भगवी पताका लाव. त्यांनी अंगावर भगवं घेतलं. ते म्हटले महाराज मला काही येत नाही. महाराजांनी डोक्यावर हात ठेवला आणि अक्कलकोटमध्ये जे लोक त्यांच्याकडं महाराजांकडे विचारायला काही यायचे ते महाराज स्वामी सुतांकडे पाठवायचे. बघा, महाराजांनी महाराजांसारखं त्यांना करून टाकलं. अक्कलकोटमध्ये जितके लोक यायचे तेवढे काही प्रश्न, कोणी आडी अडचण काही असेल तर महाराज स्वामी सुतांकडे पाठवायचे. तो माझा सूत आहे, तो माझा मुलगा आहे, तो माझा सूत आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा, असं महाराज म्हणायचे. आणि स्वामी सूत म्हणायचे की मला काही नाही येत, सगळे जे करतात ते महाराज करतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या स्वामी चरित्रामध्ये आहे. स्वामी चरित्रातलं जे काही भाग असेल, काही गोष्टी असेल, ते आपण उद्यापासून आपण घेणार आहोत. आता महाराजांनीच मला क्लिक केलं. उद्यापासून आपण स्वामी चरित्रामधले काही काही अध्याय असेल, काही काही ओळी असेल, ते आपण प्रत्येक ओळीचा आपण अर्थ समजून घेणार आहोत. म्हणून सगळ्यांनी स्वामी चरित्र असेल तसं पारायण अवश्य करावं. उद्यापनाच्या दिवशी काय करायचं, उद्यापन करताना ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्या आणि उद्यापन आपलं संपूर्ण करून घ्या. घरच्या घरी उद्यापन करायचं, ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र काय असेल ते द्यायचं तुमच्या इच्छेनुसार. महाराजांना विद्यार्थी करायची. महाराजांना बेसनाचे लाडू फार आवडतात, खारे शेंगदाणे आवडतात. या गोष्टी आपण नैवेद्य दाखवून आपली आपली सेवा आहे ती पूर्ण करू शकतो. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.